आता तिथं ओपन त्याला पहिल्या ह्याला जाऊ ओपन ह्याला. हम्म. आता तिथे नो हे तिथं नाही इथं आता सर्च न्यू जॉब आहे ना. हा तिथं काहीतरी टाईप करा प्रोजेक्टचं नाव प्रोजेक्ट वन म्हणून काहीतरी. जरा जास्त करा. मोठं करा म्हणजे ते पुन्हा सर्च मध्ये ते नाहीतर दरवेळेला P1 टाईप केलं ना. हा, आता न्यू ला क्लिक करा. म्हणजे ह्या नंबरचा नवीन प्रोजेक्ट आता सुरू होईल. ओके करा. हम्म. ओके कन्फर्म करा. होईल ते. आता थांबा ते आता खालच्या मागच्या ह्याला क्लिक करा किंवा ह्याला डबल क्लिक करायचं. हा तिथं नवीन आलाय ना हाताचा नंबर. हा ह्याला हा करू. क्लिक करा. आता हे ओपन झालं. आता तुमचा एखादा आर्किटेक्चरल ड्रॉइंग इम्पोर्ट करायचं असेल तर ते ओपन करा तुमचं JW कॅड मध्ये. तर मध्ये मध्ये थोडं पॉज करायचं असेल तर होऊ दे जरा मोठा झाला तर होऊ दे व्हिडिओ काय हा. आता ह्याच्यातलं आहे ना मिनिमाइज करा हे झेड कॅड एका बाजूला जरा तर हे इथं हे करा की इथं थोडं जरा लहान करा. बरं ठीक आहे. आता फाईल हा तिथं जाऊन इन्सर्ट फ्रॉम झेडकॅड सिलेक्ट ऑब्जेक्ट झेडकॅड. आता तुम्ही ते झेडकॅड ओपन करा. एक कुठलं तर हे ओपन करा. बस राईट क्लिक करा. ते मिनिमाइज करा झेडकॅड. आलं बघा. हम्म. आता जे जे नोड पॉइंट अगोदर मिळणार आहे डायगोनली दोन त्याला क्लिक करत जायचं. झेडकॅड आहे ना झेडकॅड ते हे झेडकॅड आहे ना. हे असं बाजूला थोडं ओपन करून ठेवायचं आपल्याला कळावं म्हणून. आणि हे जे आहे ना ते थोडं या बाजूला घेऊन ठेवायचं. ह्याला एक दोनदा क्लिक केलं की हे ह्याच्या जवळ येते आता स्लॅबच्या जवळ आलं. म्हणजे आपल्याला तिन्ही दिसतंय. हे दिसतंय हे दिसतंय हे दिसतंय. आता आपल्याला जे जे माहित आहेत दोन नोड पॉइंट आता मी तुम्हाला दाखवतो कुठले कुठले आहेत. आता हे क्लिअर दोन हे नोड पॉइंट दिसतात. हा तर इथं लेफ्ट क्लिक करायचं आणि इथं राईट क्लिक करायचं. हा एक स्लॅब झाला. जेवढे जेवढे अगोदर मिळतात नोड पॉइंट इथं फक्त काय करायचं इथे क्लिक करा इथे क्लिक करा ते सांग काय काय स्टेअर ब्लॉक आहे. ते एवढाच आहे छोटा. हो. एस टी दाबा फक्त एस टी एस टी आणि स्पेस बार किंवा टॅब की दाबा. टॅब की किंवा 600 टॅब की दाबा. हा आता स्टोअर हे स्टेअर केस आहे. एस टी करून स्टॅप दाखवा. टॅब दाबायचं. हा आता हे इकडे एमएम आणि किलोमीटर नाही तसं राहू दे. हा राहू राहू दे दे ना काय ठीक अडचण नाही. आहे. ओके पुढचे दोन इथून इथं क्लिक करा. लेफ्ट क्लिक आणि राईट क्लिक. हा स्टोअर करा. जेवढे जेवढे नोट पॉइंट इथून इथं क्लिक करा. चुकलं तर कॅन्सल करा किंवा बरोबर आहे असं येऊ देत बरोबर आहे. आता हा नोड पॉइंट आणि हा नोड पॉइंट करा. स्टोअर करा. करा हे खालचे दोन नोट पॉइंट जेवढे मिळतात तेवढे नोट पॉइंट तुम्ही करा. तर तिथं जर नसेल नोट पॉइंट थांबा इथं नाही आहे पण इथं आणि इथं आहे. पूर्ण करायचं असं पूर्ण करा नाही तर इथून इथं करायचं इथून इथं तिथं तिथनं हा छोटा पाहिजे तर तिथं करा. राईट क्लिक. आता या पॉइंट पासून जे 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 डायगोनली मिळतात तिथं शक्यतो करायचं कॅन्सल करा. हा कॅन्सल करायचं. का करायचं नाही तुम्हाला सांगतो. इथला पॉइंट आणि ह्याच्या कोऑर्डिनेट मध्ये फरक असू शकतो अटॅच नाही नाही इतर नोड पॉइंट मिळालेलं नाही. मग ते चुकीचं थोडं भाग 1-2 mm मध्ये फरक पडेल. तर जे ऑलरेडी नोड पॉइंट ड्रॉ केलेले आहेत ते परफेक्ट तुम्हाला पॉइंट मिळणार. लक्षात आलं ना. तर इथं इथं क्लिक करा. नवीनला मिळणार मग ते 2-4 mm चा फरक इथं असू करू. शकतो. हा करा की जे नोड पॉइंट ऑलरेडी स्लॅब ड्रॉ केलाय ना त्याचा परफेक्ट नोड पॉइंट तुम्हाला मिळेल. स्टोअर स्टोअर करा. करू. हा
आता हा नोड पॉईंट 100% ओके आहे आणि हा ओके आहे. इथे क्लिक करा, इथे क्लिक करा. इथून हा करेक्ट. जिथं स्लॅब ड्रॉ केलेला आहे ना त्याचा नोड पॉईंट मिळणार. आता इथं कुठं केला तर काय होईल, हा नोड पॉईंट थोडासा हलू शकतो इथे. हलू शकते. ह्या कॉर्नर मधनं तिकडे जाऊ शकतो आपण. तर पहिला कुठचा तुम्हाला ह्यातला व्हायचं जर पाहिजे असेल, तिथं 2 एक पॉईंट व्हायचा पॉईंटला क्लिक करा. तुम्हाला व्हायचं पाहिजे असेल. युअर राईट. हा. आणि मग इथं क्लिक करा. नाही तुम्ही बरं करा, इथं तो आहे बहुतेक पॉईंट इथं. का तिथं पाहिजे तुम्हाला? तिथं नोड नाही मिळालेला तुम्हाला. हो. हा मग त्या केसमध्ये काय मग नाही करायचं? तुम्ही काय करा, अगोदर इथं क्लिक करा. आता सर आता मला समजा हे करायचं एस्केप करायचं तर कसं करायचं एकदा राईट क्लिक करा, आणि कॅन्सल कॅन्सल करा. ओके हा. आता तुम्हाला काय करायचं आहे, समजा इथून इथं मग त्याला एक कमी कमी ऑफसेट तर टाकायला पाहिजे. हा. मग हे तुम्हाला हे डिस्टन्स माहित आहे इथं 2.13. इथून इथनं तुम्ही दोन्ही पद्धतीनं करू शकताय. एक तर इथला नोड पॉईंट जरा इकडे शिफ्ट झालाय. हा. तर तुम्हाला या अलीकडच्या नोड पॉईंट जर चालत असेल तर इथं दोन्हीकडे क्लिक करायचं हा. आणि हे 213 टाकायचं. हे बघा, पहिल्या इथं क्लिक करा. राईट साईडचा 2 नोड पॉईंट आहेत बघा तिथं. हा त्याला क्लिक करा. त्याच्या खालच्याला क्लिक करा व्हर्टिकल. इथं हा हा करा. आता राईट साईडला थोडा कर्सर घ्या आणि स्पेस बार दाबा. आता इथं ऑफसेट 213 टाईप करा. ओके करू एंटर करा. एंटर केलं तर करा. वॉल तिकडे 0 करायचं. वॉल नाही राहू दे, 12 इंच किंवा त्या 2 वॉलचं ऍड करायचं. अंदाजे राहू दे आता. वा एंटर करा. तर स्टोअर करा. ते 213 नाही, सॉरी, ते 2113 पाहिजे. 2130 करू काय किंवा तिथे एडिट होतंय का बघा, एडिटला जावा. एडिट वर टॉपला त्याला मिळतंय का, सेंटरला क्लिक करा. हा आता सॉरी का, हे बीम डाटा एडिट झालं. सॉरी का, ते जरा थोडं त्याच्यात एरर आहे. एरर म्हणजे ऑफसेट टाकली ना हा ते चुकून बीमला जाते. डिलीट करू काय नाही नाही, असू दे. इथं बीमच्या तिथं क्लिक करा. ते मी जरा बघतो. स्लॅबला जावा. ते चुकून बीम मेनूला ऑफसेट टाकल्यावर ते मी करतो. आता परत एडिटला करा. ते मी माझ्या याच्यात थोडं. हा आता इथं एक्स डायमेन्शन आहे ना, हा ते दुसऱ्या दोन्ही पण चुकले. ते कॅन्सलच करा. तो डिलीटच करू आपण. जाऊ दे, डिलीट करा. डिलीट मध्ये जाऊन डिलीट. ओके. आता परत 2 पॉईंट घ्या. एक आतला तो. हा हा सरळ वर. हा त्याला क्लिक करा. त्याच लाईन मध्ये खाली क्लिक करा. राईट साईडला घ्या, ज्या बाजूला ऑफसेट बाजूला पुन्हा स्पेस बार दाबायचा. आता मला जसं करतोय आणि इथं तो 2130 एंटर करा. हे 6 इंची वॉल असतील, 6 इंची वॉल असतील तर 12 टाकायचे. इकडचं 6 इंच आणि इकडचं 6 इंच, म्हणजे ते बरोबर सेंटरचं घेत आहे. ठीक आहे. 9 असतील तर मग 9 18 टाकायचं. 18. हा 18 टाकायची. 9 इंच बीम येणार. अंदाजे टाका तुम्ही, काय नंतर तुम्ही ठीक करा. आहे. हा आता ह्यो आता हे राईट राईट क्लिक करा. आरटी करू काय राईट म्हणजे राईट. पुन्हा एकदा लेफ्टला क्लिक करा आणि एकदा लेफ्ट क्लिक करा. जेवढं पाहिजे तसं लेफ्ट राईट जातोय तो. राईटला क्लिक करा. हा बस, आता स्टोअर करा. आता हा स्लॅब झाला तुमचा. आता स्लॅबला इथे क्लिक आहे ऑलरेडी. ह्या याला क्लिक करा. किंवा आता नाही, आता हा पॉईंट मिळालाय, इथं पॉईंट नाही मिळाला आहे पण डाऊटफुल आहे. हा तर इथला पॉईंट तुम्हाला मिळाला हा स्लॅबचा हा आणि हा ऑलरेडी इथं मिळालेला आहे. तर तिथं 2 पॉईंटला क्लिक करा. इथं करू हा करा. इथला आणि खालचं एक मिनिट. ते सॉरी, ते बीमला जाते ते जरा स्लॅबला घेऊ काय स्लॅबला. हा खाली तिथे क्लिक परत करा. खाली करू तिथं नको आता, काय इथं डायरेक्ट direct इथं थर्ड पॉईंट नको. मिळालाय ना. राईट क्लिक करा. इथला राईट क्लिक करा. हा स्टोअर करा. आता फक्त काही वेळेला काय होऊ शकते, हा जो पॉइंट आहे तो कदाचित हाच असेल असं नाहीये. बरोबर. त्या ऑटोकॅड मधनं जनरेट केलाय. त्यात जर थोडासा फरक असला तर हे चुकीचं येऊ शकते. मग ते तुम्हाला थोडं एडिट करायला लागणार. ठीक आहे. पण नोड पॉईंट मिळाले. आता हा एक नोड पॉईंट आणि ह्याला क्लिक करा. बाहेरच्या बाजूला घ्या. तिथं 2 नोड पॉईंट आहेत. एक स्लॅबचा एक नोड पॉईंट आहे आणि ऑटोकॅड मधनं जनरेट झालेला आहे काय. तर तुम्हाला स्लॅबचा घ्यायचा आहे. 2 लेफ्ट साईडचा जो आहे त्याला क्लिक करा. हा आणि इकडचा याला. इथं करू स्लॅबचे नोड पॉईंट आहेत ते फायनल आपण केलेले आहेत आणि इथं ऑटोकॅडची ते जागाच होत नाही. फिरवू दे हो करा. आता हा एक नोड पॉईंट मिळालाय तुम्हाला, त्याला घेऊ नका. हा घ्या बाहेर.
आणि आत. येस म्हणजे स्लॅब सर क्रिएट केलेला असतं राईट क्लिक तिथं आपण आता काय करू एवढ्या इथं हे एंड करायचं स्टॉप करा त्याला